अभियान, जिथे तुमची भेट होणार आमच्या तज्ज्ञांसोबत, जे त्यांच्या ज्ञानाने आपले प्रश्न, शंका, गैरसमज वा दंतकथा या सगळ्यांचे निराकरण करणार. ऐका ज्ञान अभियान. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ ठाकरे ज्ञान अभियान या नव्या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत करतोय. सेंटर फॉर SBCCच्या वतीनं आणि युनिसेफच्या सहकार्यानं प्रस्तुत कार्यक्रमात आपण अशा तज्ज्ञांची भेट घेणार आहोत ज्यांचा समाज प्रबोधनात सिंहाचा वाटा आहे. समाज माणसामाणसांनी बनतो आणि त्यातूनच काही व्यक्तिमत्व पुढे येतात आणि विकासाला हातभार लागतो. आमचा हाच प्रयत्न असतो की ह्या व्यक्तींचं मार्गदर्शन आपल्याला मिळावं. अशाच व्यक्तींपैकी एक सुमित्रा आष्टीकर आज आपल्यासोबत आहेत. ह्या समाजसेवा विषयातील पदवीधर आहेत. मेलजौल संस्था मुंबई येथे त्या 10 वर्ष संचालिका म्हणून कार्यरत होत्या. बालकांपर्यंत त्यांचे हक्क पोहोचवण्याच्या कामात सुमित्रा आष्टीकरांचे मोठे योगदान आहे. बाल हक्क, शिक्षण व बाल सहभाग याबाबतच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये यांनी सहभाग घेतला आहे. 10 वर्षे ठाणे जिल्ह्याच्या बाल कल्याण समितीच्या त्या सदस्य होत्या. सध्या बाल संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना त्या प्रशिक्षण व कार्यमार्गदर्शन करतात. तर सुमित्राताई, मी सौरभ ठाकरे आपलं इथे मनःपूर्वक स्वागत करतोय. धन्यवाद सौरभ. आणि बाल हक्क आणि बाल संरक्षण ह्या इतक्या महत्वाच्या आणि दुर्लक्षित विषयाबद्दल बोलण्यासाठी मला आपण इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. हो, म्हणतात त्यांचं हसणं म्हणजे आपल्यासाठी संगीत, साध्या त्यांच्या गरजा, अन्न, शिक्षण, माया आणि सगळ्यात महत्वाचं प्रेम, सोबत खूप सारी मस्ती आणि धमाल. हो, मी मुलांविषयीच बोलतोय, जे उद्याच्या देशाचे भविष्य. ते खरंच सुरक्षित आहेत? आपण बातम्या बघतोच, परिस्थिती आपल्याला पण ठाऊक आहे. ही परिस्थिती समजून घेणं अनिवार्य आहे. आज बाल हक्क व संरक्षण ह्यावर सुमित्राताई आपल्याला बरंच काही सांगणार आहे. तर मॅडम, माझा एक सगळ्यात पहिला आणि बेसिक प्रश्न आहे की मूल, हे मूल म्हणजे काय? भारतीय कायद्यानुसार मूल कोणाला म्हणतात? भारतातील वेगवेगळ्या कायद्यांमध्ये मूल कोणाला म्हणायचं ह्याचे वेगवेगळे उल्लेख सापडतात. बालमजुरीचा विचार केला तर 14 वर्षापर्यंतच्या मुलाला आपण मूल म्हणतो आणि 14 ते 18 वर्ष वयाच्या मुलाला किशोर असं म्हटलं गेलं आहे. बालविवाह या कायद्याचा विचार केला तर 18 वर्षापर्यंतच्या मुलीला आपण मूल म्हटलंय आणि 21 वर्षापर्यंतचा मुलगा हा अपरिपक्व आहे असं आपण मानतो. बाल शिक्षणाचा कायदा, शिक्षण हक्काचा कायद्याचा विचार केला तर 6 ते 14 वर्षाच्या वयोगटातल्या मुलांना मूल म्हटलं आहे. पण ह्या वेगवेगळ्या कायद्यांचा विचार करण्यापेक्षा आपण एक सर्वसमावेशक आणि महत्वाचा जो भारतातला कायदा आहे, बाल न्याय, काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015, ह्या कायद्याचा जर विचार केला तर त्या कायद्याच्या कलम 2 मध्ये अतिशय स्पष्टपणे असं म्हटलं आहे की मूल कोण तर 18 वर्ष पूर्ण न झालेली अशी व्यक्ती. त्याशिवाय भारताने 11 डिसेंबर 92 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या बाल हक्काच्या ठरावाला पण मान्यता दिली आणि त्यातही हेच म्हटलं आहे की 18 वर्ष पूर्ण न झालेली जी व्यक्ती आहे तिला मूल म्हटलं गेलं पाहिजे. आणि म्हणूनच आपण सर्वसामान्य समज असं आपण जर म्हटलं किंवा सगळ्यांनी जर समजून घ्यायचं असं जर आपण म्हटलं तर मूल कोणाला म्हणायचं तर ज्याची 18 वर्ष पूर्ण नाही झाली अशा प्रत्येक व्यक्तीला आपण मूल भारतामध्ये म्हटलं पाहिजे आणि म्हणतो. मॅडम, बाल हक्क आणि बाल संरक्षण म्हणजे काय आणि त्याची न्यायालयात अंमलबजावणी होऊ शकते का? बाल हक्क म्हणजे काय ह्यापेक्षा बाल हक्क का हे आपण आधी समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. तर आपण जेव्हा जेव्हा बघतो की माणसावर मोठी संकट आली, लढाया झाल्या, दंगली झाल्या किंवा घरातल्या कमावत्या माणसाचं निधन झालं, त्या वेळेला लोकांनी मुलांच्या मतांचा, भावनांचा, त्यांच्या विकासाचा, त्यांच्या शिक्षणाचा, अगदी त्यांच्या खाण्यापिण्याचा सुद्धा विचार न करता त्याच्यामध्ये त्यांचं बालपण नष्ट केलं किंवा बालपण अक्षरशः भरडलं गेलं. काही काही संस्कृतींमध्ये तर पालक जणू काही मुलं ही आपली खाजगी मालमत्ता आहे असं मानतात. बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं वाचायला मिळतं की ज्यांनी प्रेम संरक्षण द्यायला पाहिजे तेच लोक मुलांवर शारीरिक, भावनिक आणि प्रसंगी लैंगिक अत्याचारही करतात. मुलांच्या मतांचा, भावनांचा विचार होत नाही. हे सगळं लक्षात आलं आणि त्यांच्या हिताचं रक्षण व्हायलाच हवं असं वाटलं. त्यांच्या विकासाच्या संधी कोणीही आणि कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेऊ नयेत असं वाटलं. म्हणून जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्र संघांनी म्हणजे सगळ्या देशांनी मिळून बालकांच्या हक्कांची सनद बनवली. 20 नोव्हेंबर 1989 मध्ये बाल हक्कांच्या सनदीचा ठराव पास झाला. त्याच्यात एकूण 54 कलमं आहेत आणि त्या कलमांमध्ये तुम्ही बघाल तर मुलांना अगदी स्वतःचं नाव असलं पाहिजे, राष्ट्रीयत्व असलं पाहिजे, अन्न, वस्त्र, निवारा मिळायला पाहिजे, प्रेमळ कुटुंब मिळायला पाहिजे, शिक्षण मिळायला पाहिजे, आरोग्य मिळायला पाहिजे,
खेळ, मनोरंजन, विकास संधी हे सर्व मिळायला पाहिजे. सर्व अत्याचारापासून त्यांचं संरक्षण व्हायला पाहिजे. असे वेगवेगळे मुद्दे त्या 54 कलमांमध्ये मांडले आहेत आणि ह्या भारताने जी सनद आहे त्याला 1992 साली सही करून मान्यता दिली आणि म्हणूनच भारत ह्या बालहक्कांना बांधील आहे. बालहक्कातल्या प्रत्येक मुद्द्याला भारत बांधील आहे आणि भारतीय न्यायव्यवस्थेकडे त्याची दाद नक्कीच मागता येते. आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे मी वळते, बाल संरक्षण म्हणजे काय? आता हाही मुद्दा आपण थोडासा विस्ताराने समजून घेऊ. बाल संरक्षण म्हणजे काय, तर मुलांच्या सर्वांगीण विकासाला बाधा निर्माण होईल, त्यांच्या मनावर, शरीरावर आघात होतील अशा सर्व परिस्थितींपासून मुलांचं रक्षण करणे. आता त्यासाठी आम्ही इंग्रजीमध्ये एक खूप छान छोटासा शॉर्ट फॉर्म वापरतो. आम्ही असं म्हणतो, बालकाला नेहापासून वाचवणे. नेहा म्हणजे काय? NEHA, निग्लेक्ट, एक्सप्लॉयटेशन, हॅरेसमेंट आणि अब्यूज, अत्याचार, शोषण, छळ आणि दुर्लक्ष ह्या सर्वांपासून मुलांचं संरक्षण करणे म्हणजे बाल संरक्षण करणे असं आपण नीट समजून घ्यायला पाहिजे. बाल संरक्षणामध्ये आणखीन एक व्याख्या अंतर्भूत आहे असं मी म्हणेन आणि ती म्हणजे बाल संरक्षण किंवा बालस्नेही समाज निर्माण करणे. बालस्नेही समाज म्हणजे कसा, तर जिथे बालहक्क लोकांना समजतात, बालहक्कांना जिथे प्राधान्य दिलं जातं, जिथे बाल संरक्षणाच्या व्यवस्था केल्या जातात, ज्या समाजामध्ये मुलांना सुरक्षित वाटतं आणि एखादी असुरक्षित परिस्थिती जरी निर्माण झाली तरी जो समाज मुलांची सुरक्षा करण्यासाठी तत्पर असतो अशा समाजाला आपण बालस्नेही समाज म्हणावं आणि असा बालस्नेही समाज असणं हे पण बाल संरक्षणामध्ये अंतर्भूत आहे. मॅडम, आज ही परिस्थिती आली आहे की त्यांच्या संरक्षणासाठी तुम्ही जसं म्हणाल की कायदे बनत आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी तयार होत आहेत, नवीन नवीन रूल्स निर्माण होत आहेत. माझा प्रश्न पुढचा ह्यावरच आहे की कोणत्या परिस्थितीत मुले असुरक्षित बनतात? अगदी थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर जेव्हा मुलं हक्कांपासून वंचित होतात तेव्हा त्यांचं संरक्षण धोक्यात, म्हणजे सुरक्षा त्यांची धोक्यात येते असं आपण समजून घेतलं पाहिजे. उदाहरणच द्यायचं झालं तर जर मुलं म्हणजे पोषण मिळालं नाही तर कुपोषित होतात, आजारांचा धोका निर्माण होतो. जर मुलांना कुटुंब आणि प्रेम मिळालं नाही तर ते बालगुन्हेगारीकडे वळतात, व्यसनांकडे वळतात आणि धोक्यामध्ये जातात. जर मुलांना शिक्षण मिळालं नाही तर ते बालमजुरीकडे वळतात, त्यांचं आर्थिक आणि इतर अन्य प्रकारचं शोषण होऊ शकतं. म्हणून प्रत्येक बालकाला त्याचे हक्क मिळाले तर ते सुरक्षित राहील असं एक भूमिका आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे. शिवाय मुलाला सुरक्षित ठेवण्यामध्ये कुटुंब ही खूप मोठी भूमिका घेत असतं. कुटुंबाचं बालकाशी नातं काय आहे? प्रेम आहे, विश्वास आहे. यावर आधारित जर पालकांच्या बरोबरचं नातं असेल, पालक देखरेख आणि मार्गदर्शन करत असतील, मुलांच्या मतांचा आणि भावनांचा विचार कुटुंबात होत असेल तर तिथे बालक सुरक्षित राहतं असा अनुभव आहे. मात्र जिथे कुटुंब अतिशय तकलादू असतं, जिथे बालक बाह्य असुरक्षिततेमध्ये फसण्याची शक्यता अधिक असते. जसं ज्या मुलीचे आई वडील सतत परस्पर भांडतात, तिची प्रेमाने विचारपूस करत नाहीत, तिथे ही मुलगी बाहेर प्रेम शोधण्याच्या नादात दुष्ट प्रवृत्तींच्या तावडीत सापडू शकते. जेव्हा पालक विश्वासाचा धागा निर्माण करू शकत नाही तेव्हा मुलं मुली आपल्या समस्या भलत्याच माणसांच्या सल्ल्याने सोडून पाहतात आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य आणखीन समस्याग्रस्त होतं आणि समस्येमुळे रसातळाला जाईपर्यंत पालकांना पत्ताच लागत नाही. अशी मुलं सर्वात जास्त असुरक्षित बनतात आणि म्हणूनच कुटुंब हा एक महत्वाचा धागा आहे मुलाला सुरक्षा पुरवण्यासाठी. साधारणपणे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या वंचित समाजातील मुलं, शाळेत अनियमित असणारी मुलं, शिक्षण अर्धवट सोडणारी मुलं, स्थलांतरित कुटुंबातील मुलं किंवा घरातील एखाद्या कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला अशा कुटुंबातली मुलं, कर्जबाजारी किंवा व्यसनी कुटुंबातील मुलं असुरक्षित होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे हे आपल्याला लक्षात येतं. हे पण समजून घेणं महत्वाचं आहे की सर्व प्रकारच्या वाईट किंवा दुष्ट प्रवृत्तीपासून दूर ठेवलं एखाद्या मुलाला, कडी कुलपामध्ये बंद ठेवलं आणि कुठलीच दुःख किंवा असुरक्षिततेची मुलाला कल्पनाच दिली नाही तरीही मूल असुरक्षित होतं. असं का? तर आपण जेव्हा असुरक्षिततेची कल्पनाच देत नाही त्यामुळे असुरक्षित परिस्थितीचा सामना कसा करावा ह्याची तयारी मुलाची होत नाही आणि मग चुकून
असुरक्षित परिस्थितीत पडतं मूल आणि मग ते असुरक्षित होतं. त्यामुळे अगदी साधं रस्त्यातून जाताना तुला कोणीही काही करणार नाही असं मी बघीन असं म्हणण्यापेक्षा, असं काही झालं तुला रस्त्यातून जाताना कोणी काही केलं तर तू काय कर, असं होऊ शकतं आणि तू काय कर, हे सांगणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. मित्रांनो, काळजी करू नका. तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं आमचे गेस्ट स्वतः देणार आहेत. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बुधवारी प्रश्न प्रत्येकांचे ह्या कार्यक्रमात मिळणार. आमच्या एक्सपर्ट्स कडून तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची आहेत का? तर कॉल किंवा मेसेज करा 9819868119 यावर किंवा ईमेल करा meresawal@sbc3.org म्हणजेच MERESAWAL@sbc3 क्रमांक 3.org यावर. तुमची उत्तरं ऐका प्रश्न प्रत्येकांचे मध्ये दर बुधवारी तुमच्या आवडत्या रेडिओ स्टेशनवर. तर मॅडम, माझा पुढचा प्रश्न हा आहे की मुलांचे संरक्षण होईल आणि आवश्यक असेल तेव्हा आधार मिळेल याची खात्री करण्यासाठी भारतात काही व्यवस्था आहेत का? जसं आपण पहिल्यांदा बघितलं की पहिली जबाबदारी कुटुंबाची, पण काही वेळा कुटुंब आपली जबाबदारी पार पाडायला सक्षम नसतात किंवा कुटुंबच नसतं. मग अशा वेळी मुलाला मदत करण्यासाठी भारतात अनेक व्यवस्था उभारण्यात आल्या. ह्याच्याविषयी खरं म्हणजे मुलांना पालकांना माहिती हवी. यात सर्वप्रथम आपण गाव आणि वस्ती पातळीवरील व्यवस्था बघूया. प्रत्येक गावात किंवा वॉर्ड पातळीवर गाव किंवा वॉर्ड बाल सुरक्षा समित्या स्थापन करायच्या आहेत. यात अंगणवाडी ताई असते, आशा कार्यकर्त्या असतात, सरपंच, पोलीस पाटील, गावातल्या शाळेचे मुख्याध्यापक असतात आणि हे सर्व मिळून गावातल्या प्रत्येक मुलाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी बांधील असतात. तसंच आपल्या गावच्या ग्रामसेवकांना सुद्धा बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून विशेष अधिकार पण देण्यात आले आहेत. तेव्हा बालविवाह होत असेल तर ग्रामसेवकांकडे नेहमीच मदत मागता येऊ शकते. शाळा पातळीवर बघितलं तर शाळा पातळीवर बालपंचायती असतात, शाळा व्यवस्थापन समिती असते. तसंच प्रत्येक शाळेत सूचना आणि तक्रार पेटी बसवण्यात आली आहे. ह्या दोन्ही सर्व व्यवस्था किंवा ह्या व्यवस्थांचा वापर करून शाळेत मुलं काही समस्या असतील तर त्या नक्कीच मांडू शकतात. पोलीस स्टेशनचा विचार केला तर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक बाल पोलीस अधिकारी तैनात असतो, जो मुलांचे प्रश्न हाताळायला संवेदनशील असतो. विशेष बाल पोलीस पथक बालकांच्या मदतीसाठी अनेक महानगरपालिका क्षेत्रात तैनात आहे. शिवाय पोलीस हेल्पलाईन 100 नंबर सुद्धा मुलांना संरक्षण देण्यासाठी सक्षम असते. प्रत्येक जिल्ह्यात बाल संरक्षण कक्ष असतो, जो मुलांना सुरक्षा पुरवू शकतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये बाल कामगार विरोधी कृती दल आहे, अनैतिक व्यापार विरोधी कृती दल आहे. तेव्हा बाल कामगार विषयी काही प्रश्न असतील किंवा एखाद्या मुलाचा व्यापार होतो आहे अशा संदर्भातले काही प्रश्न असतील तर त्या त्या जिल्ह्यामध्ये अशा व्यवस्था कार्यरत आहेत. बाल न्याय, काळजी आणि सुरक्षा कायदा 2015 ज्याविषयी मी पहिल्यांदाच बोलले, सर्वात महत्वाचा कायदा मुलांच्या बाबतीतला मानला जातो. या कायद्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये बाल कल्याण समित्यांची स्थापना केलेली आहे. आता ह्या बाल कल्याण समित्या त्यांना विशेष न्याय दंडाधिकाऱ्याचे अधिकार असतात आणि त्याच्यामुळे कुठल्याही पालकाला संकटातून सोडवण्यासाठी, पोलिसांना आदेश काढण्यासाठी किंवा इतर काही कौटुंबिक मदत, कुठल्याही बालकाला कुठल्याही स्वरूपाची मदत हवी असेल, पर्यायी निवारा हवा असेल, कुटुंबांना सक्षम करण्यासाठी काही मदत हवी असेल तर त्या सर्व प्रकारची मदत बाल कल्याण समित्या देत असतात. राज्य आणि राष्ट्र पातळीवर राज्य बाल हक्क आयोग आहे, राष्ट्रीय बाल हक्क आयोग आहे. तेथेही बाल हक्कांचं कुठल्याही प्रकारचं उल्लंघन झालं तर आपण निश्चित दाद मागू शकतो. याशिवाय भारतात कुठेही एखादं मूल जर संकटात असेल तर त्याला चाइल्ड लाईनचा 1098 हा विनामूल्य नंबर कुठूनही लावता येतो आणि मदत मागता येते. अशा वेगवेगळ्या व्यवस्था भारत सरकारने मुलांच्या संरक्षणासाठी निर्माण केल्या आहेत. मात्र मुलांना आणि पालकांना त्याची माहिती नसल्यामुळे या व्यवस्थेचा फार लाभ घेतला जात नाही असं आमच्या लक्षात आलं. मॅडम, माझा पुढचा प्रश्न आहे की मुलांसाठी स्वतःची सुरक्षा व संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी कोणती मूलभूत धोरणे उपलब्ध आहेत? स्वतःला आणि इतर मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी मुलांनी स्वतः सुरक्षा नियमांचं पालन करणं महत्वाचं आहे. त्यासाठी त्यांना त्यांच्या वयानुसार सुरक्षा नियम शिकवायला हवे. नियम काय करावे, काय करू नये या स्वरूपाचे असू शकतात
किंवा काही कारणं देऊन, परिणाम सांगून अशा पद्धतीने मोठ्या व्यक्तींनी मुलांबरोबर बसून सुरक्षेचे नियम करण्याची गरज आहे. ज्याच्यात रस्ता सुरक्षा नियम असू शकतात, प्रवास सुरक्षा नियम, शाळा सुरक्षा नियम, स्पर्श सुरक्षा नियम, सायबर सुरक्षा नियम, आपत्ती सुरक्षा नियम, अगदी घरात एकटं असताना काय करायचं, गर्दीच्या ठिकाणी एकटं राहिलं तर काय करायचं, असे सगळे नियम ह्याच्यात करता येऊ शकतात. किंवा अशाही स्वरूपाचे नियम करता येऊ शकतात, की असं झालं तर तू काय करशील? जसं बसमध्ये एखाद्या व्यक्तीने धक्का मारला तर तू काय करशील? कोणी वाईट स्पर्श केला तर तू काय करशील? अशा पद्धतीचे नियम पण मुलांसोबत बसून मोठ्यांनी करणे आणि बनवणे आणि ते पालन करायला शिकवणे, यातून मुलं स्वतःचं आणि दुसऱ्याचं रक्षण करू शकतात. आम्ही मुलांना नेहमी एक गोष्ट सांगतो, की हे असे नियम आपण स्वतः बनवायचे आणि आपलीच एक स्वयंसुरक्षा डायरी बनवायची. ज्याच्यामध्ये आपले सगळे नियम, सुरक्षा नियमही लिहिलेले असतील आणि त्याशिवाय हेही लिहिलं असेल, अडीअडचणीच्या प्रसंगाला जेव्हा पालक विशेषतः उपलब्ध नाही, अशा वेळेला आपण कोणाला संपर्क करू शकतो, अशांचे फोन नंबर्सही त्या डायरीत लिहिले असतील आणि सुरक्षा नियमही लिहिले असतील. अशा प्रकारची छोटीशी डायरी करून जर मुलांनी स्वतःजवळ ठेवली आणि तिचा जर वापर मुलं रेग्युलर करत असतील, तर ते सर्व प्रकारच्या धोक्यापासून स्वतःचं आणि दुसऱ्याचं संरक्षण करू शकतात. 2-3 गोष्टी आणखीन पालकांनी मुलांना सांगितल्या तर ती सुरक्षित राहतात, असा एक अनुभव आहे. ह्या 2-3 गोष्टी कुठल्या? तर पालकांपासून कुठलीही गोष्ट लपवू नये. एखादी चूक झाली, समस्या असली तर पहिलं पालकांना सांगावं. इतर कोणाकडे जाण्याची गरज नाही. किंवा मोठ्या व्यक्ती जेव्हा आपल्याशी वाईट वागतात, तेव्हा आपली त्याच्यात चूक नसते. तेव्हा त्याच्याबद्दल अपराधी वाटून घेऊ नये. किंवा चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला कुठली समस्या आली तर न लाजता न घाबरता मदत मागायला काही हरकत नाही. मदत मागण्यामध्ये काही कमीपणा नसतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी जर मुलांना सांगून ठेवलेल्या असतील तर मुलं सुरक्षित राहतात. आजचा शो ऐकताना तुमच्या मनात याविषयी काही प्रश्न आलेत का? विचारा आमच्या एक्सपर्ट्सना आणि मिळवा उत्तरं दुसऱ्या शो प्रश्न प्रत्येकांचे मध्ये. तुमचे प्रश्न आम्हाला कॉल किंवा मेसेज करा 9819868119 यावर किंवा ईमेल करा meresawal@sbc3.org म्हणजेच MERESAWAL@sbc3 क्रमांक 3.org यावर. प्रश्न प्रत्येकांचे दर बुधवारी तुमच्या आवडत्या रेडिओ स्टेशनवर. UNCRC बालकांच्या सहभागास एक हक्क म्हणून परिभाषित करते. ह्याचा अर्थ काय आणि घरात आणि समाजात सहभागी होण्याकरिता मुलांजवळ कोणते पर्याय उपलब्ध आहेत? बालकांचा सहभाग घ्यायला हवा म्हणून बालकांना सहभागाचा हक्क हा संयुक्त राष्ट्र संघाच्या 54 कलमांमध्ये एक सगळ्या कलमांमध्ये येणारा मुद्दा आहे की सर्व ठिकाणी बालकांचा सहभाग असायला हवा. पण सहभाग म्हणजे काय ह्याच्याबद्दल नेहमीच गोंधळ असतो मनामध्ये लोकांच्या. बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की एखाद्या कार्यक्रमामध्ये चुणचुणीत मुलाला गाणं म्हणायला सांगितलं की मग शिक्षक म्हणतात की आम्ही घेतला मुलांचा सहभाग. तर मुलांचा सहभाग म्हणजे असं नाही, तर मुलांचा सहभाग म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक विषयामध्ये, प्रत्येक मुद्द्यामध्ये त्यांची मतं विचारणे, त्यांना निर्णय घेण्याची संधी देणे, त्यांचे मतं विचार मोठ्याने ऐकून घेणे, याला बालसहभाग म्हणायला पाहिजे. म्हणजे आता साधं उदाहरण देते, म्हणजे कधी कधी म्हणतात की बालसहभाग घ्यायचा, मग बोल तू या विषयावर, असं म्हणून बालसहभाग काही होत नाही. त्याच्यासाठी वातावरण निर्माण करावं लागतं, बालकांना थोडी माहिती द्यावी लागते, बालकांचं मनावरचं दडपण घालवावं लागतं. तर अशा प्रकारचं वातावरण, सहभागाचं वातावरण निर्माण करणे हे पण सहभागाच्या हक्कामध्ये अभिप्रेत आहे. मग असं वातावरण कुठे कुठे निर्माण करायला पाहिजे, तर सर्वप्रथम कुटुंबामध्ये निर्माण करायला पाहिजे. घरामध्ये, वस्त्यांमध्ये, शाळांमध्ये, शासकीय इमारतींमध्ये, स्वयंसेवी संस्थांमध्ये, शासकीय धोरणं ठरवताना किंवा अगदी न्यायालयीन कामकाजामध्ये सुद्धा बालकांचा सहभाग घेण्यासाठी तरतूदही असायला पाहिजे आणि तसं वातावरणही असायला पाहिजे. आता असं बघूया की कसं म्हणजे कुटुंब पातळीवर किंवा न्याय पातळीवर हे कसं घेतलं जातं. तर अगदी सोपं छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या मुलाला जर दत्तक द्यायचं असेल तर न्याय व्यवस्था विचारते की तुला इच्छा आहे का दत्तक जाण्याची, म्हणजे वय परतवे,
किंवा हे आई वडील तुला आवडतात का, चालतील का, हे विचारलं जाणं, ते मत विचारात घेतलं जाणं हे आता महत्वाचं मानलं जातं आणि ह्याला सहभागाचा हक्क आपण न्यायालयीन प्रक्रियेतला सहभागाचा हक्क म्हणू शकतो. घरातल्या निर्णयात सामील करणं, घरातली परिस्थिती सांगणं, अडीअडचणी सांगणं घरातल्या, याला पण आपण मुलांचा सहभाग असं म्हणू शकतो. शाळांमध्ये वेगवेगळ्या सहभागाच्या संधी असतात. चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, त्याशिवाय मुलांची मंडळं असतात, बालपंचायती असतात. हे सगळे मुलांना सहभाग घेण्यासाठी तयार केलेले मंच आहेत. अगदी शाळा व्यवस्थापन समितीमध्ये सुद्धा 2 मुलांचे प्रतिनिधी असावे असं कायदा सांगतो. तसंच मगाशी मी जे वॉर्ड बाल संरक्षण समिती म्हटलं, त्याच्यामध्ये सुद्धा 1 मुलगा आणि 1 मुलगी प्रतिनिधी असावे असं आता कायद्याने म्हटलेलं आहे. हे सर्व ठिकाणी मुलांचा सहभाग, निर्णयात सहभाग आणि त्यांची मतं ऐकली जाणे, ह्याला आपण मुलांचा सहभाग म्हणूया आणि तसा घेण्याचा, सगळीकडे तसा सहभाग घेण्याचा प्रयत्न करूया. बालकांचा सहभाग का महत्वाचा? तर त्याशिवाय त्यांचा मानसिक, आत्मिक आणि वैचारिक विकास होणार नाही. सहभाग घेण्याची त्यांना सवय लागणार नाही, मत मांडण्याची सवय लागणार नाही आणि त्यांचा आत्मविश्वास वाढणार नाही. त्यांच्या समस्या काय आहेत त्याच्याबद्दल ते विचार करणार नाहीत, ते सोडवण्यासाठी प्रयत्न पण करणार नाहीत. हे सगळं त्यांना करता यावं या दृष्टिकोनातून बालकांचा सहभाग हा अतिशय महत्वाचा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मॅडम, फार महत्वाची आणि गरजेची माहिती तुम्ही सांगितली आहे. माझा पुढचा प्रश्न हा आहे की एखाद्या मुलाला किंवा मुलीला मदत हवी असेल तर चाइल्डलाईन किंवा इतर संस्था ती घटना कशी हाताळतात? प्रथम तो आपण हे समजून घ्यायला पाहिजे की चाइल्डलाईन ही राष्ट्रीय हेल्पलाईन, म्हणजे मुलांसाठी खास निर्माण केलेली एक मदत लाईन असं आपण म्हणू शकतो, जी कुठल्याही वेळेला आणि कुठूनही ऍक्सेस करता येऊ शकते. म्हणजे दिवसाच्या कुठल्याही वेळेला कुठलीही व्यक्ती, मोठं असतील व्यक्ती किंवा मूल असेल, ही हेल्पलाईन वापरून मदत मागू शकतात. मदत कोणासाठी मागू शकतात? तर कुठल्याही अशा मुलासाठी ज्याला मदतीची गरज आहे. वेगवेगळ्या स्वरूपीची मदतीची गरज मुलांना असू शकते, हे आपण वरती बघितलंच आहे. तर अशा अनेक प्रकारच्या मदतीची गरज असलेल्या मुलांनी किंवा स्वतः किंवा मोठ्यांनी या हेल्पलाईनवर फोन करायचा असतो 1098 वर. फोन आल्या तिथे एक जे फोन घेणारे असतात त्याच्याकडनं ठोस माहिती घेतात की कशासाठी फोन आलेला आहे, नक्की कोणाला मदत हवी आहे, कुठल्या स्वरूपाची मदत हवी आहे आणि कुठे आहे. या 3 गोष्टी जेव्हा त्या नीट समजून घेतात त्यावेळेला त्यांना प्रसंगाचं गांभीर्य कळतं आणि मग लगेचच मदत पाठवायची गरज आहे की दुसऱ्या दिवशी मदत गेली तरी चालेल आणि मदत कुठे करायची आणि कोणी करण्याची गरज आहे. याचं सगळ्याचं अनालिसिस चाइल्डलाईनचा जो फोन घेणारा असतो तो करत असतो त्याच्या डोक्यामध्ये आणि मग त्याच्या जसं जसं लक्षात येईल त्याप्रमाणे ताबडतोब तो मदत करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे साधारणपणे कशासाठी फोन येतात? तर एक हरवलेलं बालक आहे, फोन करतं, तर मग हरवलेल्या बालकाचं पालक शोधावे लागतात. त्या बालकाला जिथून आहे तिथून आणावं लागतं. आणल्यानंतर त्याला कुठे ठेवायचं, तर त्याला कुठे ठेवायचं याचा निर्णय बालकल्याण समिती घेत असते. तर त्यासाठी त्यांना बालकल्याण समितीसमोर न्यावं लागतं, त्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागते. अशा वेगवेगळ्या लोकांशी समन्वय साधून चाइल्डलाईन ही त्या मुलाला तिथून एखाद्या ठिकाणून रेस्क्यू करत असते, त्याची सोडवणूक करत असते. एखादा बालमजूर फोन करतो की मी इथे बालमजुरीत अडकलेलो आहे, मला सोडवा. एखादी लहान मुलगी फोन करते की माझा बालविवाह होतो आहे आणि माझं रोखायला या. आणि अशा प्रत्येक प्रसंगाच्या वेळेला चाइल्डलाईनचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात ते तिथे पोचतात आणि मदत मिळवतात. पोचून मदत करताना जेव्हा पोलिसांची आवश्यकता असते त्या पोलिसांना सुद्धा घेऊन चाइल्डलाईनचे रिप्रेझेंटेटिव्ह जातात आणि ती मदत मिळवून घेतात. नुसती मदत मिळवून देणे इथपर्यंतही मर्यादित नसतं, तर मग अशा संस्था ह्याच्यानंतर नक्की प्रसंग काय होता, जरी मूल हरवलं होतं तर हरवलं का, किंवा ते जर घर सोडून आलं होतं तर ते घर का सोडून आलं, तिथे काय नक्की समस्या आहे, म्हणजे ठोस समस्या काय आहे याचा शोध घेतात आणि मग त्या ठोस समस्येचं समाधान करण्याच्या दृष्टीने देखील दीर्घकालीन मदत त्या मुलाला केली जाते. चाइल्डलाईनला खूप वेगवेगळ्या प्रकारचे फोन येतात, जसं की मला आत्महत्या करावीशी वाटते. मग अशा वेळेला चाइल्डलाईनच्या लक्षात येतं की आपल्याला काउन्सिलिंगची गरज आहे किंवा एखाद्या मुलावर काही अन्याय अत्याचार झालेला असतो, मग त्याच्यासाठी काही कायदेशीर मदत मिळवून द्यावी लागते. कोर्टात केसेस उभ्या कराव्या लागतात, त्यासाठी
काही शोध घ्यावे लागतात, काही माहिती मिळवावी लागते. ह्या सगळ्या बाबतीत चाइल्डलाईन पुढाकाराने मदत करते आणि मुलाला न्याय मिळवून देणे, मुलाला सुरक्षित ठिकाणी ठेवणे, मुलाला त्याचा पालक मिळवून देणे, पालकांपर्यंत पोहोचवणे, त्याच्यासाठी आंतरराज्य किंवा इव्हन आंतरराष्ट्रीय कधी कधी संपर्क करावा लागतो. नेपाळची मुलं असतात, बांगलादेशची मुलं असतात. तर असं सर्व प्रकारचे मदत ही चाइल्डलाईन किंवा चाइल्डलाईनची संलग्न असलेल्या इतर संस्था, चाइल्डलाईन ही एक नाही आहे, तर हे सर्व भरपूर संस्थांचं मिळून एक नेटवर्क आहे असं आपण समजूया. म्हणजे मुंबईत असलेल्या चाइल्डलाईनचा अनेक ठिकाणच्या संस्थांशी संपर्क असतो आणि त्याच्याच आधारे ठिकठिकाणी जाऊन पटकन मदत पुरवू शकतात. तर हा एक साधारण कामाचं स्वरूप आहे चाइल्डलाईनचं आणि संलग्न असलेल्या असंख्य संस्थांचं. आणि अशा समन्वयातून आणि एकमेकांच्या सहकार्यातून ते हे इन्शुअर करतात की कुठलंही मूल काळजीची ज्याला गरज आहे त्याला नक्की मिळेल. तर मॅडम, तुम्ही ही जी माहिती आम्हाला सांगितली आहे ती फार गरजेची आहे, कारण की याच्यात उपाययोजना आणि तोडगा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर खूपशांना हे माहिती असतं की चाइल्ड प्रोटेक्शन विषयी काय, या सगळ्या गोष्टी अवेअर असतात ते, पण त्याच्या उपाययोजना काय, त्याचा तोडगा काय आहे ह्याविषयी कोणालाच काही माहिती नसतं. आमच्या एक्सपर्ट्सकडून तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची आहेत का? तर कॉल किंवा मेसेज करा 9819868119 यावर किंवा ईमेल करा meresawal@sbc3.org म्हणजेच MERESAWAL@sbc3 क्रमांक 3.org यावर. तुमची उत्तरं ऐका प्रश्न प्रत्येकांचे मध्ये दर बुधवारी तुमच्या आवडत्या रेडिओ स्टेशनवर. मॅडम, माझा पुढचा प्रश्न हा आहे की बाल संरक्षण धोरण म्हणजे काय? शाळा व सार्वजनिक ठिकाणी मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे धोरण विकसित करता येईल का? बाल संरक्षण धोरण म्हणजे मोठ्यांनी मुलांच्या संरक्षणासाठी करायचं नियोजन किंवा नियमन असं आपण म्हणूया. जिथे जिथे मुलं असतात, मग शाळा असतील, वसतिगृह असतील, आश्रमशाळा असतील किंवा मुलांसोबत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, शासन, ह्या सगळ्यांनी आपण जिथे काम करतो आहोत तिथे मुलांचा सहभाग घेतला जाईल, त्यांना सुरक्षा प्रदान केली जाईल, या दृष्टिकोनातून सद्यस्थितीचा अभ्यास करायचा. बाल संरक्षणाला तिथे कुठले कुठले धोके असू शकतात याचा विचार करायचा. सर्व काळजी घेऊनही जर धोके निर्माण झाले तर त्याच्यातून नुकसान कमीत कमी व्हावं म्हणून काय उपाययोजना करता येतील याचा विचार करायचा आहे. या सर्वांसंबंधी निर्णय घ्यायचे, ते निर्णय लिखित करायचे आणि कार्यवाही कोणी करायची, कशी करायची हे ठरवायचं. अशा पद्धतीने बाल संरक्षण धोरण तयार केलं जातं. बाल संरक्षण धोरण तयार करत असताना मुलांचा सहभागही घेतला जातो, त्यांच्यासोबतही चर्चा केली जाते. बाल संरक्षण नियमावली, वर्तन नियमावली, कार्यप्रणाली अशी निश्चित केली जाते आणि धोरण तयार झालं की संबंधित सर्वांनी त्याच्यावर सही करून त्याला मान्यता द्यायची असते. वर्तन आणि नियम मी पाळीन अशी त्या सही करून मान्यता देण्याचा अर्थ असतो आणि त्या पद्धतीने बाल संरक्षण धोरण हे सगळीकडे तयार व्हायला पाहिजे. शाळांमध्ये जिथे जिथे मुलांचा सहभाग असतो तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी बाल संरक्षण धोरण तयार झालं पाहिजे. अशी भूमिका आपण समाज म्हणून घेणं आवश्यक आहे. मॅडम, या चर्चेतून असं कळते की हा विषय फार गंभीर आहे आणि नाजूक आहे आणि तुमच्याकडून एक महत्वाची जाणीव आणि योग्य विचार आम्हा सगळ्यांना मिळाला आहे. तुम्ही तुमच्या महत्वाच्या शेड्यूलमधून आमच्यासाठी वेळ काढून आमच्या ज्ञान अभियान या कार्यक्रमात आले, त्यासाठी तुमचं मनःपूर्वक आभार. धन्यवाद सौरभ. तर मित्रांनो, सेंटर फॉर SBCCच्या वतीनं आणि युनिसेफच्या सहकार्यानं हा होता ज्ञान अभियानचा आजचा सेगमेंट. भेटूया पुढच्या सोमवारी. तोपर्यंत काळजी घ्या, जागृत रहा, सेफ रहा, आनंदी रहा. धन्यवाद. आजचा शो ऐकताना तुमच्या मनात याविषयी काही प्रश्न आलेत का? विचारा आमच्या एक्सपर्ट्सना आणि मिळवा उत्तरं दुसऱ्या शो प्रश्न प्रत्येकांचे मध्ये. तुमचे प्रश्न आम्हाला कॉल किंवा मेसेज करा 9819868119 यावर किंवा ईमेल करा meresawal@sbc3.org म्हणजेच MERESAWAL@sbc3 क्रमांक 3.org यावर. प्रश्न प्रत्येकांचे दर बुधवारी तुमच्या आवडत्या रेडिओ स्टेशनवर. सेंटर फॉर SBCCच्या वतीनं आणि युनिसेफच्या सहकार्यानं ज्ञान अभियान.